ठीक आहे. तर जी आर बाकी होता आपला. आपण एक काम करू, फ्रेश पीओ बनवू एखादा. MA21N डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू. इथे आपल्याला बघता येईल आपण जुना पीओ कुठला बनवला होता. माय परचेस ऑर्डर्स. लेटेस्ट आपला हा आहे, याला घ्यायचा, इथे ड्रॉप डाऊन ड्रॅग अँड ड्रॉप करायचा, इथे टाकला. सपोज मी अजून एक मटेरियल घेतो. आपण आता 54 बनवला आहे ना. ड्रॅग अँड ड्रॉप केला आपण तो मटेरियल चेंज होतंय का? नाही, सगळ्या डिटेल्स कॉपी होऊन जातात कॉपी त्याच्यात. होतं. हां, कॉपी होतं. इथे मी 54 टाकतो सिमेंट. तर एंटर केलं, इथे डिटेल्स आले. याला ओव्हरव्ह्यू बंद करतो मी सध्या. मी हा जर P001 टाकला तर हा पीओ बनेल का? नाही, आपण तो 2 साठी घेतलेला. बरोबर. तरी एकदा ट्राय करून बघू, एरर काय दाखवतो आपण बघू. तो म्हणतोय मटेरियल 54 नॉट मेंटेन इन प्लांट P002. पण ह्या पीओ मध्ये आपण P002 प्लांट एंटर करू शकतो का? 2 वेगवेगळ्या 3 वेगवेगळ्या प्लांट साठी पीओ बनवू शकतो का? एका प्लांटचा एक सिमिलर पीओ असेल. तुला काय वाटतं? सिमिलर म्हणजे सेपरेट पीओ असेल एका प्लांट मध्ये. जनरली काय असतं, आता आपलं हेडर आहे. हेडर मध्ये आपण कंपनी कोड टाकतो, बरोबर. तर त्या एका कंपनीसाठी जे काय प्लांट्स असतील, त्या प्लांटसाठी जे जे मटेरियल मेंटेन असतील त्या मटेरियलसाठी आपण पीओ बनवू शकतो. आपण कन्व्हिनियंटच्या हिशोबाने बिझनेसमध्ये एका प्लांटसाठी मटेरियल एकाच पीओ मध्ये करतो. जनरली इन जनरल आपल्याला व्हॅल्युएशन वगैरे काय असेल, त्याचं रिपोर्टिंग वगैरे असेल, ते इझी जायला पाहिजे. त्यामुळे जनरली आपण असं करतो की एकाच पीओ मध्ये एकच प्लांट. पण असं काही लिमिटेशन नाहीये की आपण एका पीओ मध्ये मल्टिपल प्लांट टाकू नाही शकत. फक्त लिमिटेशन काय की जो कुठला प्लांट आपण इथे टाकतोय तो दुसऱ्या कंपनीचा नको. आता मी ते पण दाखवतो तुला. P002 टाकला, तो काय म्हणतोय प्राइस टाक. सिमेंट आपण किलो मध्ये ऑर्डर करतोय. सपोज मला पाहिजे 100 किलो. किलोच्या हिशोबाने 1 किलो 50 रुपयाच्या हिशोबाने आपण कन्सिडर केला. ठीक आहे. टोटल प्राइस झाली 5000. त्याने काही एरर दिलं नाही, तो फक्त डिलिव्हरी होईल का नाही सांगतो, विचारतोय 31 तारखेपर्यंत. ठीक आहे. हा पहिल्याची डिलिव्हरी डेट कॉपी झाली पहिल्या मटेरियलची. याला चेंज करून घेऊ आपण. याला आपण सपोज मी म्हणतो 31 तारखेपर्यंत मला पाहिजे डिलिव्हरी. हेडर मध्ये जा. हेडर मध्ये 2025 आहे कंपनी कोड. या दोघं प्लांट जे आहेत ते 2025 चे आहेत. आता एक काम करून बघू आपण. एक GPL प्लांटचं मटेरियल टाकून बघू. 52 घेतला, हा एंटर करतो. याने अलाव केलं ते. पण ज्यावेळेस मी प्लांट टाकतो तुझा कुठला GLP1, बरोबर, हा टाकला, तो काय म्हणतोय बघ. पर्चेसिंग ऑर्गनायझेशन 2025 नॉट रिस्पॉन्सिबल प्लांट फॉर प्लांट GLP1. तर तो अलाव नाही करणार, कारण इथे आपली पर्चेस ऑर्ग ह्याच दोन कंपनीला नाही, ऍक्च्युली आपण ह्या दोन प्लांटला असाइन केली, P001 ला आणि P002 ला. त्यामुळे तो अलाव नाही करत. आणि एनिवे आपण तिथे जरी टाकली GLP1 ला जरी असाइन केली तरी GLP1 हा 2025 चा नाही, तर तो अलाव नाही करणार. तर एक काम करून बघू आपण, असाइनमेंट चेंज करून बघू. /o SPRO enterprise structure, assignment, materials management, assign purchasing org to plant. प्लांट कुठला होता आपला GLP1. हा GLP1 आहे, याला GLOR आहे. इथे न्यू एंट्री बघू करून 2025 आणि GLP1. तरी एका प्लांटला 2 पर्चेसिंग ऑर्ग आपण असाइन करतोय.
सेव्ह करतो, त्याने अलाउ केला. आता तू GLP1 ज्यावेळेस बघशील बॅक यावं लागेल एकदा. आता ज्यावेळेस GLP कुठे गेला, एकच का दाखवतोय तो, सेव्ह तर झाला होता ना. बॅक जातो, हे बघ, अरे कुठे गेला तो, हा एक आहे तुझा आणि हा एक आहे. तर GLP1 साठी 2 OR घेत. आता आपण सेम PO क्रिएट करून बघू, त्याला क्लोज करू कारण तो रिफ्रेश नाही होत. आणि 21N डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू त्याला इथे घेतलं. ओव्हरव्ह्यू ऑफ हा प्लांट तर 2025 मध्ये, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याकडे एरर काय होता की आपण तो म्हणत होता की जिथे आपला GLP1 प्लांट होता तो 2025 ला असाईन नाही, रिस्पॉन्सिबल नाही म्हणे. तर आपण हा प्लांट टाकू. आता तर रिस्पॉन्सिबल आहे, आपण असाइनमेंट करून ठेवली आहे. आपलं मटेरियल काय होतं 52. आता म्हणतोय अकाउंट असाइन मॅन्डेटरी फॉर मटेरियल 52. हा पण एक एरर सॉल्व्ह करून घेऊ लगेच. 52 तुझा ROH बरोबर, GLP1 /O OMS2 मटेरियल टाईपच्या कन्फिगरेशन मध्ये जावं लागेल. ROH क्वांटिटी व्हॅल्यू अपडेट पोझिशन व्हॅल्युएशन GLP1 हे मटेरियल ग्रुप, क्वांटिटी अपडेट करायचं याला आणि व्हॅल्यू अपडेट करायचं. हा सेव्ह. आता इथे आता परत चेक करून बघू, आपल्याला परत एकदा बनवावं लागेल कारण तो रिफ्रेश नाही होत. /ME21N आता एक्स्ट्रा एरर यायला नको कुठला, आपल्याला जो एरर एक्सपेक्टेड आहे तोच यायला पाहिजे. मटेरियल घेतला आपण, त्याला बंद करतो. आता आपण घेऊ परत 52 प्लांट GLP1. प्राइस किती टाकले ते आपण, एंटर क्वांटिटी 10. आयटम कॅन बी मेट. GLP1 तर 2025 ला असेल नाही ना, कसं काय अलाव करतोय चेक. ओके, सो याचा अर्थ असा आहे की कंपनी कोडशी काही घेणं देणं नाहीये, तो फक्त परचेस ऑर्डरच्या बेसिसवरती घेतोय. पण असं व्हायला नाही पाहिजे. GLP1 चा स्टोरेज लोकेशन काय होतं आपण हे पण टाकून बघू. PO याने बनवला, ठीक आहे. PO व्हायला नव्हता पाहिजे. तरी एकदा एक काम करू आपण, ChatGPT ला विचारून बघू ना काय आहे गुगलला. ठीक आहे. In SAP, a single standard purchase order cannot contain line items for plants belonging to different company codes. A PO header dictates a single company code. Therefore, all the plants must belong to that same company code. To procure for multiple plants under different company codes, you must use cross-company purchasing or create separate POs. तर इथे म्हणतोय तो क्रॉस कंपनी पर्चेसिंग असायला पाहिजे. तर मे बी
आय गेस आपण काय केलंय, क्रॉस कंपनी परचेस ऑर्ग घेतली आहे. क्रॉस कंपनी परचेस ऑर्ग कशी झाली, कारण आपला जो परचेसिंग ग्रुप होता, कुठे गेला तो, इथे हा जो परचेसिंग ऑर्ग आहे हा GLP1 प्लांट तुझा GPL1 कंपनी कोड साठी, आणि 2025 अजून आहे हा इथे, हा 2025 हा 2025 कंपनी कोड साठी आहे. तर इथे हा क्रॉस कंपनी झाला, जी ही एक ऑर्गनायझेशन 2 वेगवेगळ्या कंपनीसाठी काम करते. तर त्यामुळे तो आपल्याला अलाव करतोय. जर आपण ते असाइन नाही केलं, जर आपण एकाच परचेस ऑर्ग मध्ये क्रॉस कंपनीचं कन्फिगरेशन नाही ठेवलं, तर तो आपल्याला PO नाही बनवून देणार, जसं त्याने अगोदर ऑलरेडी आपल्याला एरर दिला होता. अजून काय म्हणतोय तो इथे बघून घेऊ एकदा. The company code is set at header level at PO, enforcing consistency across all items. Cross company solution use the intercompany purchase order where one company code acts as a purchaser and other acts as a vendor. If purchasing order is assigned to multiple plants across different company codes, it facilitates but does not allow mixing them in one standard PO. हा नाही म्हणतोय, बट ऍक्च्युली आपण टेस्ट केलं, आला तर करतोय. ठीक आहे. एनिवे याला डिस्प्ले करू, इथे जायचं, हा PO घेतो मी. आता याचा आपण GR करून बघू. GR साठी ट्रान्झॅक्शन आहे मिगो. इथे GR घ्यायचा A01, इथे रेफरन्स मध्ये परचेस ऑर्डर घ्यायची, इथे PO नंबर टाकायचा आणि एंटर करायचा. GR ज्यावेळेस आपण करतो बाय डिफॉल्ट हा जो मुवमेंट टाईप इथे 101च असतो. GR म्हणजे गो टू शिफ्टचा मुवमेंट टाईप आहे 101. सेम तुला व्हेरीफाय करायचं तर व्हेर टॅब मध्ये जाऊ शकतो, इथे तो 101 दाखवणार. प्लस म्हणजे तुझी क्वांटिटी ऍड होणार आहे, स्टॉक ऍड होणार आहे. तरी तुझे 2 लाईन आयटम आहे. आता हा जो डेटा दिसतोय तुझा पहिल्या लाईन आयटम साठी दिसतोय. ठीक आहे. आता ही पहिली लाईन सिलेक्ट केली मी. एक तर तू इथे आयटम ओके करू शकतो की आयटम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मटेरियल मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, हे मटेरियल बरोबर आहे, तुझं मटेरियल 42 आणि क्वांटिटी मध्ये तुझी क्वांटिटी करेक्ट आहे. व्हेर म्हणजे तुला कुठे हा रिसिव्ह करायचा आहे, कुठे स्टोअर करायचा आहे. तर P001 प्लांट आहे आणि SL01 तुझं स्टोरेज लोकेशन आहे. त्याच्यानंतर परचेस ऑर्डर कुठल्या परचेस ऑर्डरच्या रेफरन्सने आपण हा GR करतोय, आणि पार्टनर म्हणजे तो व्हेंडर कुठला आहे तुझा, तर हा व्हेंडर होता VN001. देन सेकंड लाईन आयटम साठी सेम व्हेंडर असणार आहे, सेम PO असणार आहे, कारण त्याच PO मध्ये व्हेर हे लोकेशन चेंज होणार तुझं, GLP1 आणि GL1. मुवमेंट टाईप सेम राहणार आहे. क्वांटिटी आपण PO मध्ये 10 टाकली होती, इथे 10 आली. मटेरियल 52 होता, मटेरियल चेंज आहे, बरोबर. आता सपोज तुला फक्त एकच लाईन आयटम पोस्ट करायचा आहे, एकच लाईन आयटमचा GR करायचा आहे, हे दुसरी आली नाही सपोज, तर मी फक्त पहिल्याला 1 नंबरला ओके केलाय, दुसऱ्याला नाही केलेलं, तर दुसऱ्याला मी ब्लँक ठेवतो, तर माझा GR फक्त एकाचाच होईल. तर याला चेक करायचं, तो ग्रीन दाखवतोय म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. इथे सिग्नल म्हणजे ते इंडिकेटर चेंज होऊन जातं. खाली पण तो म्हणतो डॉक्युमेंट इज ओके, आणि मग आता तू त्याला पोस्ट करू शकतो. आता इथे तुझा पोस्ट झाला GR चा हा मटेरियल नंबर आला तुझा, हा मटेरियल नंबर तुझा GR चा आला. याला जर डिस्प्ले करायचं आहे तर परत जायचं A01 मध्ये, इथे A04 चा जो आहे तो आहे डिस्प्ले. आता आपण बनवला होता म्हणून तो नंबर ऑटोमॅटिक आला, कोणत्या वर्षी बनवलेला आहे तो नंबर इथे आला, याला एक्झिक्यूट करायचा.
तर इथे तो सांगतो की आता आपण ज्यावेळेस पीओ साठी जी आर बनवत होतो त्यावेळेस 2 मटेरियल दाखवत होता, पण आपण आयटम ओके एकालाच केला होता 42 ला, तर तो 42 दाखवतोय. ज्यावेळेस स्टॉक मटेरियलचा आपण जी आर करतोय त्यावेळेस हे जे दिसतंय तुला इथे सगळे डिटेल्स दाखवतोय तो. मुवमेंट टाईप 101 कोणत्या स्टॉक मध्ये टाकले, अनरिस्ट्रिक्टेड मध्ये टाकले, कोणत्या प्लांट मध्ये, प्लांट काय होतं अनरिस्ट्रिक्टेड मध्ये जो मटेरियल टाकतोय आपण त्याला आपण यूज करू शकतो, त्याला कुठेच काही प्रॉब्लेम नाहीये. क्वालिटी इन्स्पेक्शन मध्ये टाकला म्हणजे तो घेतला पण इन्स्पेक्शन साठी जाणार, तो चेकिंग साठी. आणि ब्लॉक म्हणजे काहीतरी मटेरियल खराब वगैरे तर यूज नाही करता येणार, ब्लॉक मध्ये टाकलं त्या हिशोबाने. सेम डिटेल्स खाली आयटम डेटा मध्ये पण पाहू शकतो आपण, ज्या जी आर करताना होता सिमिलर डिटेल्स आपण इथे पाहू शकतो. हे झालं तुझं मटेरियल डॉक्युमेंट. जी आर जो पोस्ट करतो आपण त्याला मटेरियल डॉक्युमेंट होतो. त्याच्या व्यतिरिक्त जर तुला अकाउंटिंग डॉक्युमेंट बघायचं तरी ते यायचं डॉक्युमेंट इन्फो. डॉक्युमेंट इन्फो मध्ये दिसतं तुला कुणी जी आर केलेला आहे. S25mm10 ने केलाय. कधी केलाय? 1 फेब्रुवारीला केलेला आहे. या टायमाला 3:31 केलाय. ट्रान्झॅक्शन कोड मिरोने. इथे डॉक्युमेंट मध्ये जाशील तरी ते अकाउंटिंग डॉक्युमेंट आपल्याला दिसणार. त्याला क्लिक केलं इथे अकाउंटिंग डॉक्युमेंट आणि मटेरियल लेजर दिसतंय. आता याला डबल क्लिक केलं अकाउंटिंग डॉक्युमेंटला तरी ते हे दिसतं तुझं अकाउंटिंग डॉक्युमेंट. हा जो रॉ मटेरियल 1 आहे हा झाला तुझा स्टॉक. तुझा स्टॉक प्लस दाखवतोय कितीने 5,000 रुपयाने प्लस दाखवतोय. आणि जे याला ऑफसेट करायला आपण GRIR क्लिअरिंग यूज करतो तो 5,000 मायनस, कारण तुझं ऍक्च्युअल बॅलन्स किती यायला पाहिजे नेहमी अकाउंटिंग मध्ये 0 यायला पाहिजे. म्हणजे प्लस 5,000 मायनस 5,000 झाले तुझे टोटल. आता याला की असते एक, तर आपण की बघू. चेंज लेआउट. इथे ट्रान्झॅक्शन बघू आपण आहे का. याला इकडे जर घेतलं नाही आहे. चेंज लेआउट. ॲसेट ट्रान्झॅक्शन टाईप. त्याच्यानंतर अजून काय, अजून हे ट्रान्झॅक्शन टाईप आहे. हा घेतला, याला इकडे मूव्ह करतो. ते घेतला, सेव्ह केला. अजून एका दाखवत नाही. काय मग एक्झॅक्टली की आहे का इथे. बिझनेस ट्रान्झॅक्शन टाईप, currency, valuation, amount, group, item completed, one type, business area, GL अकाउंट बघू आपण. याला पण घेतो. अकाउंट टाईप घेतो. इथे ट्रान्झॅक्शन आहे बघ, हे ट्रान्झॅक्शन आहे कदाचित जे आपल्याला पाहिजे. ओके बरोबर, हे ट्रान्झॅक्शन आहे. तर BS6 आपण काल एरर बघितला होता जिथे आपण अकाउंटिंग एंट्रीज मेंटेन केली होती, GL मेंटेन केला होता. तर आपण काल काय केलं होतं, BS6 होता जो हा की आहे ट्रान्झॅक्शन की, ही तुझी स्टॉक अकाउंटची की आहे. त्या स्टॉक अकाउंटच्या कीला आपण हा जो 3 लाख GL अकाउंट आहे तो असाइन केला होता. म्हणजे हे 5,000 रुपये जे मटेरियल आलंय आपल्याला 5,000चं ते 3 लाख अकाउंट आहे GL त्याच्यामध्ये पोस्ट झालं. याची जी क्लिअरिंग एंट्री आहे GRIR क्लिअरिंग एंट्री आहे ती मायनस मध्ये, ती
19,11,00 GL अकाउंटला पोहोचला आणि टोटल जो बॅलन्स तुझा झाला 0. हे आपण नंतर बघणार आहे, तुला फक्त मी ओव्हरव्ह्यू देतोय म्हणून एक्सेल शीट वरती सगळं डिटेल सांगत नाही. पण ज्यावेळेस GL बनवतो, सॉरी GR करतो आपण, जनरली स्टॉक अकाउंट साठी एक तुझं अकाउंटिंग डॉक्युमेंट बनतं. तिथे तुझा डेट वगैरे असणार आहे, डॉक्युमेंटचा नंबर वगैरे असणार आहे. हा डॉक्युमेंट नंबर आहे 2, तुझं कुठल्या वर्षाचं आहे, तुझा कंपनी कोड काय आहे, पोस्टिंग डेट कधीची आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली, पोस्टिंग डेट सांगायची तुला अजून, ते होतं अकाउंटिंग. हे तुझं मटेरियल डॉक्युमेंट. डॉक्युमेंट डेट ही तुझी ऍक्च्युअल डॉक्युमेंटची डेट असू शकते, तू कधी डॉक्युमेंट तुला बनवायचे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पोस्टिंग डेट ही तुझ्या ओपन पोस्टिंग मधलीच असायला पाहिजे, किंवा आपण ज्यावेळेस कंपनी कोड वगैरे सेटअप केला त्याच्यानंतर तुला 2 गोष्टी सांगितल्या होत्या मी. एक तुझा फिस्कल इयर व्हेरियंट आणि सोबत पोस्टिंग पिरियड व्हेरियंट आणि बॅक पोस्टिंग आपण अलाव केली होती. म्हणजे मागच्या पिरियड मध्ये आपण पोस्टिंग करू शकतो. तर ही पोस्टिंग डेट जो पिरियड ओपन आहे आपला त्या पिरियड मध्ये, त्या मंथ मध्ये तू करू शकतो, किंवा 1 महिना म्हणजे 1 पिरियड मागचा करू शकतो. तर ही तू चेंज करू शकतो. सपोज हे पण चेंज करू शकतो. हिचा काही जनरल एरर येत नाही डॉक्युमेंट डेटचा, पण याचा तुला एरर येणार जर तू चुकीची डेट टाकतो तर. ठीक आहे, तर हा असा GR होता. याची प्रॅक्टिस करून बघ. इनव्हॉइसिंग आपण उद्या बघू. ठीक आहे, काही डाऊट याच्यामध्ये ट्राय करून बघ. तोच PO आहे, तो POचं एक मटेरियल आपण GR केलं नाही, त्याला करून बघ. एखादा नवीन PO बनव, त्याचा पण GR करून बघ. काही डाऊट आला तर विचार.